वेदांत इधर गया है ना, ईस्ट का ना अपना विरार ईस्ट का ना। अरे वो है ना नाम उसका कैमरा का कर देना कुछ ही रे वेदांत 11 ये सब मिक्स है पालघर मिक्स है। हाँ मगर वो इशारा नहीं बोला और मैकडॉनल्ड तो ये हो गया ना अपना मैकडॉनल्ड भी इसमें मिक्स किया है। बॉलर आर स्पोर्ट आपके बॉलर का नाम बताने के लिए 12 मैन भेजिए प्लीज। समीर गेंदबाजी करने के लिए आएंगे। पहला ओवर लेकर आ रहा, तुषार स्ट्राइक पर है और नॉक स्ट्राइक पर जयराज है। एक बेहतरीन नाम है जयराज, नॉक स्ट्राइक पर है खिलाड़ी। चलिए दोस्तों, ये बड़ा मुकाबला है, तमाम टेंशन के सितारे इस मैदान पर है। एक लाजवाब खेल का जलवा इस मैदान पर पाटिल परिवार को देखने को मिल जाएगा। पहली गेंद समीर की इस मैदान पर तुषार की आती हुई, बैट का एक जगह है मगर गेंद गली पर जाती हुई, जब तक खिलाड़ी शॉट पर रहा है। एक रन पूरा करते हुए तुषार ने अपने खाते को ओपन किया। आकाश पांडे को विकेट कीपर पर देख रहे, बेहतरीन टेंशन का सितारा है। और दोस्तों ये मैच बेहतरीन होता हुआ नजर आएगा। फील्डिंग वाले भी चाहिए इधर 12 मैन चाहिए ना, 12 मैन पाए फील्डिंग वाला जहीर भाई आना तो जयराज है। जयराज स्ट्राइक पर है। जहीर भाई अनाउंस करना 12 मैन। दो चाक आप देख रहे हैं और एक बेहतरीन वालों का सितारा। फुल टॉस गेंद, गेंद का फ्लिक किया है। वन बाउंस या सीमा रेखा के बाहर जाएगी गेंद। देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। चेक कर गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए फरार। अंपायर का निर्णय फाइनल होगा, अंपायर से कोई भी एग्री नहीं करेगा। 4 है पंचांता निर्णय अंतिम नाही, पंचाजी कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती करतोय। चलिए डीजे हमारे थोड़े आराम पर है, लंच पर है, मगर थोड़ी देर पहले इस मैदान पर एक लाजवाब गीत आपने सुना है डीजे ऑपरेटर के द्वारा। चला पंत भक्ती नक्कीच आपण पाहतोय। धनराज के बल्ले से आता हुआ एक लाजवाब 4 रन। समीर पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर 4 रन, तीसरी गेंद की कहानी क्या बनेगी इस मैदान पर। धनराज स्ट्राइक पर है, बहुत अच्छी गेंद ब्लॉक में से ऑफ स्टंप पर जाकर मार्क पर जाकर पॉइंट पर खेलना चाहते, बैट के नीचे गेंद लगकर सीधी गेंदबाज के हाथों में आती हुई अपने फालतू में गेंद को फिल किया। डॉट बॉल, बैकअप करना जानते समीर, एक लाजवाब गेंदबाज है। डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, डीप मिड विकेट पर धीरज झा को आप देख रहे हैं। विकेट कीपर पर आकाश पांडे, समीर गेंदबाजी पर है। बेहतरीन शॉट मिडान के ऊपर से खेल दिया। 1 2 3 गेंद सीमा के बाहर, 4 रनों के लिए फरार। कमान डीजे जयराज, क्या बेहतरीन बल्लेबाज। मैंने कहा ना ये बल्लेबाज के पास क्षमता है, लाजवाब बल्लेबाज है, जवाब देता हुआ नजर आएगा। समीर की अगली गेंद खेले तैयार, लो फुल टॉस बनाकर गेंद को खेला पॉइंट पर, बेहतरीन फील्डिंग का नजारा होता हुआ। इसी रन के साथ स्कोर आगे जाता हुआ डबल फिगर पर 10 रनों पर 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ, पावर प्ले चलता हुआ। तुषार एक तरफ है, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन इस मैदान पर चलता हुआ। तुषार की अगली गेंद सभी द्वारा आती हुई आखिरी गेंद है,
कौन से अंदाज में बल्लेबाजी होगी, कौन से अंदाज में गेंदबाजी का नजारा पेश कर जाएंगे समीर। चेंजअप पे वेरिएशन था, लाजवाब गेंद, मगर अशरफ के बहुत बार वाइड का इशारा अंपायर दोहराता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 11, दाव संख्या आपण पाहतो ती 11. वेदान 11 या संघाची आपण पाहत आहे. तुझ्यासाठी पुढचा चेंडू आपण पाहत आहे. समीर गोलंदाजावर आपण पाहत आहे. फिर चेंजअप रिसीव करना चाहते थे मगर बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला. टीम की रंग संख्या है वेदान 11 टीम की बिना कोई नुकसान के 11. आने वाली 3 ओवर की कहानी होगी इस मैदान पर क्या, एक ब्रेक के बाद सुनते हैं मधुर संगीत. कमांड दीजिए. मैं निकला ओ गड्डी लेके थैंक यू धीरज भाई. बॉलर सिंह प्लीज. सुशील आएंगे गेंदबाजी करने के लिए, सुनील आएंगे गेंदबाजी करने के लिए. टीम के लिए पहला, अपने लिए दूसरा, पहला अपने लिए पहला ओवर का, टीम के लिए दूसरा ओवर लेकर सुनील तैयार हो जाएंगे गेंदबाजी पर. शाही पर धनराज है. बेहतरीन बल्लेबाजी, तो बेहतरीन चौके की लगाए है. 4 गेंदों का सामना किया, 9 रनों पर खेल रहे. तुषार थोड़े से फ्रंट पर है मगर बैकफुट पर है, बर्म पर आने की जरूरत है. देखना होगा क्या कर पाएंगे तुषार अपने टीम के लिए. सुनील गेंदबाजी पर तैयार होंगे. रिवर्स के अंदाज में खेला, कोई खिलाड़ी के बाद मौका नहीं. गेंद चले जाएगी टर्नमैन मारने के बाद 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेटा बार. कमांड दीजिए. पहली गेंद सुनील की रिवर्स के अंदाज में खेला था जयराज ने और बेहतरीन अंदाज में गेंद को टर्नमैन बांधने के बाद भेज दिया. स्कोर आगे सरकता हुआ 15. आउटसाइड पर गेंद को खेला, डीप फाइन में खिलाड़ी तैनात है. एक बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. स्कोर आगे सरकता हुआ 16. 16 रनों पर वेदान 11 टीम का. 4-4 ओवर का ये मुकाबले चलते हुए देरी से जो मुकाबले की शुरुआत हुई और टीम देरी से आने के कारण ये तमाम हमारी कमेटी को निर्णय लेने पड़ते हैं. मैं तमाम टीमों से चाहूंगा जहां भी आप टूर्नामेंट खेले टाइम पर जाए, एक बेहतरीन ओवर का मुकाबला खेले, क्योंकि बड़ी योग्यता आप खेलते हैं तो जब 4-4 ओवर के मुकाबले में मजा नहीं आती. 6-7 5-5 ओवर के मुकाबले तो कम से कम होने चाहिए दोस्तों. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है. हमारे आयोजकों को, तमाम हमारे दर्शकों को, मेहमानों को मजा भी आना चाहिए क्रिकेट के खेल में. तुषार स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार हो जाएंगे सुनील की. आउटसाइड पर तुषार ने खेला, गेंद हवा में है, खिलाड़ी है वहां पर, ले लिया क्या, तुषार की खेली को लगा दिया विराम. बल्लेबाज कौन? कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो झहीर भाई यांचा आवाज आपण ऐकत होता. तर मॅच सुरू आहे. मॅकडॉल वेदांत 11 आणि दुसऱ्या बाजूला आरएस स्पोर्ट्स या दोन संघादरम्यानचा सामना. स्टार्ट चांगला झाला होता, सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर आला या पहिला विकेट. पार्टनरशिप तोडायची होती. सुनीलला आणण्यामागे प्रयत्न तोच होता आरएस स्पोर्ट्सचा. जी भागीदारी, जी पार्टनरशिप बीड होती ती पार्टनरशिप थोडीशी
ब्रेक करायची होती. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावा धापलकावरती 16-16. कौतुक सुद्धा जोडले जातील आमच्या जोडीनं. झहीरभाई आणि नितीन पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. पाटील परिवार अर्थात पाटील प्रथा संयोजित पाटील चषक 2024 हा ओपन हाफ आहे. खुला गट आहे आणि खुल्या गटामधला आर एस स्पोर्ट्स आणि मॅकडॉल वेदांत 11 या दोन संघादरम्यानचा सामना. नवीन मैदानावरती दाखल झालाय निखिल. मॅकडॉल वेदांत 11 ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. वाईड यॉर्करचा फिल्डिंग केली. थ्रो करायचा होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धाबलकावरती 17-17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 14 वरती खेळत आहे जयराज आणि या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर निखिल हा खेळाडू आहे. कौस्तुभ जोडले जातील आमच्या जोडीनं. धाबलकावरती धावा ते 17. येस थँक्यू सर. 17 धावा धापलकावर 1.4 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा होत्या. सुरुवात चांगली केली होती. जयराजचा मोठा बोलबाला होता त्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसरं षटक चांगलं आहे आतापर्यंत सुनीलचं आणि त्या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू आणून देण्याचं काम आतापर्यंत केलं. चौकार पहिला चेंडू आला होता त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय सुनीलने. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा 1 गडी बाद अशा सिच्युएशन मध्ये आता सुनीलने गोलंदाजी करून दाखवली. पाटील ब्रदर्स पुरपाडा आयोजित पाटील चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. जिकडे स्पर्धा पुरपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर जे आयोजित केली गेली जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जिकडे मॅकडॉल वेदांत 11 आणि आर एस स्पोर्ट्स यांच्या दरम्यान जो सामना आपल्या भेटीला आलाय. दोन्ही संघावरती नजर टाकली जसा उल्लेख केला. आर एस स्पोर्टकडनं वसईचे खेळाडू आहेत, मुंबईचे खेळाडू आहेत. पण बॅटिंग करणारा जयराज झाईच्या टीमकडनं खेळताना म्हणजे एम एस झाई या टीमकडनं खेळताना आपण बऱ्याच वेळा ज्या खेळाडूला पाहिलंय. दुसऱ्या बाजूला निखिल अकरे म्हणजे पालघर, बोईसर, डहाणू, झाई अर्थात बोर्डी या ठिकाणचे खेळाडू आहेत जे बॅटिंग करताना संघामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरारचे खेळाडू आहेत, वसईचे खेळाडू आहेत, मुंबईच्या परिसरातील खेळाडू जे आता फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सुनील. अकोटप्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉल. गोलंदाजच्या बाजूने चेंडूला केला लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांशी स्कोर जाऊन पोहोचला येतो 19-19 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील जिकडे आतापर्यंत 19 धावा धावपलकावरती जयराजने चांगली खेळी केली. 7 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला बॅटची टॉप एज खेळाडू जात आहेत. हो झेल सुटलाय नाकिरकार. चेंडू निघून गेलाय. सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. क्रिकेट काय घडलं होतं टॅच टॉपेज बराच वेळ चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू खाली जात होता परंतु झेल सुटला. मागे जाऊन कॅच पकडायचं तितकंच सोपं नाहीये परंतु प्रयत्न चांगले होते परंतु अखेरकार चेंडू निघून गेला. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावपलकावर जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. तेवीस 23 ठीक आहे. धावा धापलकावरती 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका जयराज याच्या बॅटमधून पाहिला. म्हणून म्हटलं ना एका बाजूला पालघरचे, डहाणूचे, बोईसर फार म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या जे सीमेवरती बाउंड्रीवरती जे गाव आहे झाई अर्थात बोडीच्या बाजूला तिथून काही खेळाडू आले आहेत.
पण क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्याच्यामध्ये विरारचे आहेत, वसईचे आहेत, मोचे खेळाडू आहेत. आता आकाश पांडे आले आहेत, विरारचा खेळाडू आहे जो आता गोलंदाजीसाठी आलाय. निखिल आगरे स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. तिसरं षटक मार्गस्थ 23 धाबा 1 गडी बाद. आतापर्यंत मॅकडॉल वेदांत 11 संघ RS स्पोर्ट्स संघासमोर तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मिस्टर आकाश. आणि आता बघूया आकाशचे प्रयत्न या षटकामध्ये कशा प्रकारे असणार आहेत आणि दोन्ही बॅटरचे प्रयत्न अखेरकार कुठपर्यंत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये असणार आहेत. अजून 23 मैदान 11 प्रयत्न करणार 23. अजून 23 करायचे आहेत. आताही खेळायचं होतं चेंडूला बॅटच्या मधोमध याला टॉप एजला थोडंसं कठीण असतं झेल टिपणं. झेल सुटलाय, चेंडू गेला सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, 4 धावा. दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला. थँक्यू. लगातार 2 चेंडूवर तसंच झगडलंय. बॅटची टॉप एज बराच वेळ चेंडू हवेत जेल सुटलाय आणि जेल सुट्टा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 27 धाबा धावपळकावर आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केले. हो इकडे चांगली फिल्डिंग आहे. एका हाताने चेंडू डावला, फेकी सुद्धा तितक्याच वेगाने होती. म्हणजे क्षेत्ररक्षकाने या चेंडूसाठी पुरेपूर प्रयत्न लावले होते. एका हाताने चेंडूला अडवून वेगवान फेकी केली होती आणि त्यामुळे 2 धाबा धावपळकावर 29 धाबा धावपळकावर सुरुवात चांगली आहे सर. इकडून आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये किती धाबांपर्यंत पोहोचायचं आहे वेदांत 11 संघाला. 20 तिथपर्यंत प्रवास त्यांनाही करायचा आहे. कोलपाट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, ऑन साईडला चेंडू जातो लॉंगॉन आणि मिड विकेटवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग मिडमध्ये विकेट आहे तितके चांगले आहे दोन्ही खेळाडूमध्ये. निखिल आकरे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जयराज. आकाशच्या या षटकामध्ये धावांचा ओघ वाढलाय 31 आणि या मैदानात दाखवले ना 49 धावांचा पाठलाग या मैदानावरती नाही झालाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वेदांचा प्रयत्न तोच आहे 50च्या जवळ जाण्याचा. RS स्पोर्ट्स त्याच्या आतमध्ये त्याच्या अगोदर 40च्या आसपास रोखण्यासाठी सज्ज झालाय. 31 धाबा पुन्हा एकदा आकाश सज्ज होते. 49 धाबा पहिल्या इनिंग मध्ये होतात परंतु त्या धावांचा पाठलाग का नाही होत त्याचं कारण आतापर्यंत गोलंदाजीने त्या प्रकारची गोलंदाजी सेकंड इनिंग मध्ये करून दाखवले सर. आता इकडे कशा प्रकारे प्रयत्न असणार आहे दोन्ही बॅटरचे. जयराजची साथ सुद्धा आतापर्यंत निखिलने चांगली निभावले. 9 धावांचं योगदान दिलंय. 31 धाबा धावपळकावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटा चेंडू ऑन साइडला उडवला, लॉफ्ट केलंय आणि चेंडू गेला डायरेक्टली आउट ऑफ द पार्क. 6 धावा. फुलटॉस बॉल आकाशचा चेंडू होता. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती निखिल आकरेच्या बॅटमधनं हा षटकार. फुलटॉस होता, वर होता, पण पंच सांगता तुम्ही थोडंसं क्रीजच्या बाहेर उभं होता, बाहेर थोडासा या चेंडूला फेस केला त्याच्यामुळे तो बेनिफिट तो फायदा तो तुम्हाला नाही मिळणार. षटकार या षटकारानं स्कोर जाऊन पोहोचला 37 वरती जाऊन धावपला पोहोचलाय. 37 धाबा धावपळकावर 2.4 चेंडूचा सुरुवात वेगाने सुरुवात झाली. पहा दुसऱ्या षटकामध्ये विकेट आला होता परंतु विकेट गेल्यानंतर दोन्ही बॅटरनी आतापर्यंत तो दबाव नाही घेतला गेला. त्यामुळे धावपळ सुद्धा त्याच गतीने आतापर्यंत चालले गेले. एखादा ब्रेकथ्रू एखादा डॉट बॉल इकडून कमबॅक करेल परंतु RS स्पोर्ट्सच्या गोलंदाजाला ते काम करावं लागणार आहे. नाहीतर इकडे 50चा पल्ला पार होणं तितकं सोपं नाही राहणार. बिलत नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला विकेट पाहिजे कारण पार्टनरशिप जी आतापर्यंत बीड झाले. पहिला विकेट गमावल्यानंतर भागीदारी या मैदानावरती त्या भागीदाराला ब्रेक करायचा आहे. ब्रेक डाऊन नाही तर ब्रेक थ्रू घ्यायचा आहे. तो ब्रेक थ्रू आलाय. आकाश निखिलला बाद करतोय. निखिल ब्लो बाद. चेतन पाटील नवीन फलंदाज. हा चेंडू बघा शफल केलं होतं, ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळलं. लेग स्टम्प थोडीशी उघडी पडली आणि त्याच स्टंपवरती यस्टनवरती जाऊन चेंडू आधार ब्रेक थ्रू पाहिजे होता जसा असं तुम्ही
उल्लेख केलाय. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि हर्षिदा स्पोर्ट्स या दोन टीमने रिपोर्टिंग करा. कॅप्टन येऊन थांबायचं आहे. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि हर्षिदा स्पोर्ट्स दोन टीम कॅप्टन आपल्यासाठी सूचना आहे, कारण यानंतर जो होणारा सामना शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि हर्षिदा स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान होतोय. नवीन बॅटर जो चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. खऱ्या अर्थानं ब्रेकथ्रूची गरज होती आणि तो ब्रेकथ्रू आलाय. 37 धाबा धावपलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे आणि आकाश इथे काम करून दाखवलंय. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश. हो थोडासा जास्तच बाहेर, ऑफ्टमच्या थोडासा जास्तच बाहेर म्हणून पंच आमच्या दिशेने वळल्यात, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. सर 38 धाबा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. येणारे 7 चेंडू 50चा पल्ला पार होण्याचे नक्कीच प्रयत्न आतापर्यंत वेदाने लेंचे असणार आहेत. ते असणार, पण त्या ब्रेक थ्रूचा किती फायदा होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळलाय चेंडू, बॉटम मॅचचा वापर, चेंडू स्वीपर कव्हरवर क्षेत्ररक्षक पोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 धावांनी धावपलक धावून पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर्सच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर 40, 2 गडी बाद, 40 धावा. मॅकडॉल वेदांत 11. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर हर्षिदा स्पोर्ट्स आपण रिपोर्टिंग करायचं आहे, तोपर्यंत ऐकूया एक संगीत. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांतर धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 40, 40 धावा धावपलकावरती. जसा आपण उल्लेख करतोय 50 धावांची वेस ओलांडली जाईल न जाईल. संजय शेवटचं षटक हाताळण्यासाठी संजय 40 धावा धावपलकावरती आहेत. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा. 41-41 मागचं षटक आलंय, ज्या षटकामध्ये धावा आल्यात आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला झालाय. फक्त RS स्पोर्ट्ससाठी हे षटक महत्वाचं आहे. एकदा का 50ची वेस ओलांडली मग कधी नवून बसणार आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. बॅट मला वाटतं बॅटचे लागून चेंडू गेला होता पाठीमागे, त्यामुळे पाठीमागे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला आपल्याला मिळालं. आकाशचं कौतुक, यष्टीरक्षक आकाशचं कौतुक, कारण चेंडू ट्रॅव्हल होत होता. पायावरती चेंडू हाताळला गेला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं ग्लान्सचा फटका हा खेळायचा होता आणि त्यावेळेला चांगली फिल्डिंग आकाशने केली. ऑन साईडला चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक, तिथेही चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रोही तितकाच अचूक. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय 42. 42 धावा. 42 धावा धावपलकावर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचे 4 चेंडू आणि एखादा मोठा फटका अजून येईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. संजय पुन्हा एकदा सज्ज होते. 42 धावा धावपलकावर. हो यावेळेला फटका एक्झिक्यूट, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू निघून चालाय. एका टप्प्याने सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. या चौकानं धावा झाल्या धावपलकावरती 46. 46 धावा धावपलकावरती. जसे आपण चर्चा करतोय जयराज 2 नॉन स्ट्राईक केला, पण चेतन पाटील बऱ्याच वेळा या खेळाडूला पण ॲज अ ओपनर पाहिलंय. एक आघाडीवर राहून ओपनर बॅट्समन म्हणून. आता क्रमांक थोडा खाली आहे पण मॅटर करत नाही. क्रमांक खाली आहे पण 30 कामगिरी आहे. स्विच हिट रिव्हर्स करायचा होता शरीरावरती चेंडू आधार, पण थोडासा स्पर्श झालाय. अटला 1 धाव या चेंडूवरती, हातावरती हा चेंडू आढळलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 47. 47 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ आता इनिंग मधला शिल्लक राहिलाय. 47 धावा. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि संजय पुन्हा एकदा जयराज समोर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, काय जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू
आणि फेकी 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 आणि त्या फेकीला आलंय उत्तर आणि चेतन पाटील जयराजला या ठिकाणी बाद व्हावं लागलंय. गॉन. बुलाती है मगर जाने क्या नहीं. पाहिजे होता स्ट्राईक चेतन पाटील यांना पाहिजे होता म्हणून हा स्ट्राईक रोटेट करायचा होता आणि चेंडू जर आपण पाहिला संजयचा डॉट बॉल हाताळला गेला होता. शेवटचा बॉल आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सतेज धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर चेतन पाटील आहे. पुढचा सामना पुढचा मॅच शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या मैदानावरती बऱ्याच वेळा ॲज अ चॅम्पियन या संघाला पाहिलंय. तो संघ खेळेल हर्षिदा स्पोर्ट्स. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू स्वीप करायचा होता. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये चेंडू चाललाय नाही रोखू शकला. चेंडू गेला सर लॉंग लेग रिझन बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार. 50 धावांची वेळ ओलांडले. 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 51-51. ਗੱਡੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰਾਬੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਆ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ ਕੁੜਤਾ ਨਾ ਬਸ ਪਾਇਆ ਵੇ ਅਲੱਗੀ ਟੌਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ ਅਲੱਗੀ ਟੌਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ ਉਹ ਗੱਡੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰਾਬੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਆ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा आहे. धावफलकावरती 51-51. दोन टीम कॅप्टन शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि हर्षिदा स्पोर्ट्स 51 धावा केल्या. जसं आपण स्क्रीनवरती बघतोय तुषार लवकर बाद झाले आणि तुषार बाद झाल्यानंतर जयराज आणि निखिल एक पार्टनरशिप बिल्ड झाली आणि त्यानंतर चेतन पाटील येऊन 11 धावांची खेळी साकारलेत. 51 धावा ज्याच्यामध्ये एक्स्ट्राच 3 पहिल्या 4 षटकामध्ये 51-52 धावांचं लक्ष. टीम आपण वेदांत 11 लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. गोलंदाजी आपण पाहिली तर समीर पहिल्या षटक 11 धावांचं. सुनीलचं 12 धावांचं एक ब्रेक थ्रू आला. आकाश पांडे यांचं 17 धावांचं मोठं षटक आणि संजय यांचं शेवटचं 11 धावांचं षटक. नाणेफेकीचा गोल टॉस तिथे होईल. टॉस कपच्या दिशेनं नितीन पाटील आमचे सज्ज होतील. दोन टीम कॅप्टन शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर आणि हर्षिदा स्पोर्ट्स कॅप्टन दोन टीम कर्णधार. आपण टॉससाठी या. हर्षिदा स्पोर्ट्स शिवांस दोन टीम कॅप्टन. चला पुन्हा आपल्याला शिवांस स्पोर्ट्स चॅलेंजर का हर्षिदा स्पोर्ट्स ते रेडी आहेत. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर कॅप्टन शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर अक्षय राहुल किंवा सूरज कोणी असेल तर आपण लगेच या. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर टीम कॅप्टन हॅलो. चला टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर विपक्ष स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल.
चला हर्षिता स्पोर्ट्स कॅप्टन. हर्षिता स्पोर्ट्स कॅप्टन आपण टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतायत अंतिम टप्प्याकडे प्रवास करतोय. आकर्षक अशा ट्रॉफीज आज कोणाच्या हातामध्ये ही चमचमते ट्रॉफी विसावली जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. येस काट येतो एकंदरीत टॉस जिंकला शिवान स्पोर्ट्स. काय डिसिजन असेल? शिवान स्पोर्ट्स टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. समोरच्या संघाने किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामागे? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज तुमच्याकडे असतील? प्रथमेश ठाकरे आहे, विश्वनाथ जाधव आहे, अजून कपिल केने आहे आणि 2-3 अजून भिवंडीचे प्लेयर आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा असते. मागच्या वर्षाने या स्पर्धेचा टायटल जिंकला होता, तोच प्रयत्न असेल का? हा नक्कीच, यावर्षी सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. आयोजन नियोजन कसं वाटतं? पाटील परिवारानं असा टास्क केला की पाटील चषक, कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप सुंदर आयोजन आहे, खूप सुंदर खेळपट्टी असते इथे, खेळायला खूप मजा येते. हर्षिता स्पोर्ट्स आपण टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असते. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे, समोरचा संघ 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केले. तुम्ही किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करते? समोरच्या बॅट्समॅन बघता तर आम्ही 50च्या प्लस करण्याचा प्रयत्न करू. कुठले प्रोफेशनल खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील? नावाने सांगता येणार, पण गेम प्ले होईल. आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे, दरवर्षी काही ना काही नवीन बघायला मिळते या ग्राउंडवर. थँक्यू. टॉस जिंकला शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. पुन्हा एकदा क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर अँड कौस्तुभजी मेहर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद नितीन. आकाश पांडे आणि समीर ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी धनंजय नाईक असा मी उल्लेख केला. तिथून डानू बोईसर हे खेळाडू आहेत, स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. फलंदाज उचलीनं बीट केलं कुठल्यानं थोडासा उचली केला. वेगवान चेंडू हाताळणार त्या धनंजय नाईक ॲज अ पहिलं जे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी त्यांना संधी त्याच करता दिली. पुढचा ब्लॉकबस्टर मोठा मॅच पुढचा येतोय. इथून हर्षिता स्पोर्ट्स आणि शिवान स्पोर्ट चॅलेंजर हे 2 संघ, पण हाही मॅच कमी नाही. हाही मॅच तितकाच दर्जेदार होणार, कारण दोन्हीकडे स्टार कास्ट आहे, दोन्हीकडे चांगले खेळाडू आहेत. वाईट बॉलचा इशारा होतोय, दोन्हीकडे स्टार कास्ट आहे. तिथे स्टार आहेत, इथे आहेत. इथे बोईसरचे, पालघरचे, डहाणूचे आहेत, तर इथे वसईचे आहेत, विरारचे आहेत. हे स्टार कास्ट अजूनही काही खेळाडू आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा करू, पण तुझा 2 खेळाडू मैदानावरती आहेत, समीर आणि दुसऱ्या बाजूला आकाश पांडे. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ, 1 धाव धावपलकर, 52चा पाठलाग आणि पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्ले ऑन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटी टॉपेज हो, झेल टिपलाय पाठीमागे, झेल टिपलाय आणि गिरकार पहिल्या विकेटचं पतन. समीरला मागे परतावं लागलंय. गॉन. Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. धनंजय नाईक ॲज युजल जसा त्याची एक पहिलं पॉवर प्ले ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची तसा गोलंदाज असावा, तो गोलंदाज आपण पाहतोय. धनंजय नाईक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, टॉप एज लागला, पाठीमागे झेल टिपला गेला. पहिला विकेट, पहिला गडी लवकर बाद झालाय. 1 गडी बाद, 1 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सनी.
पॉवर प्ले ऑन असताना दुसऱ्या चेंडूवर ब्रेकथ्रू आणून दिलाय. 52चा पाठला काय धनंजयने सुरुवात केली आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर सनी. एक गडी बाद, एक धावपलकावर थोडंसं 2 चेंडूमध्ये सुरुवात चांगली आहे आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये सुरुवात आतापर्यंत धनंजयने चांगली करून दिली. 52च्या पाठला करत असताना वेदांत 11 संघाला पुन्हा एकदा धनंजय सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू, वेगवान आखूड टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करायचा होता परंतु इतक्या वेगाने आला होता की अक्षरशः बीट केलंय पहिल्याच चेंडू सनीला. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल येता येता आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. तिकडे एक धावपलकावर एक गडी बाद. काय जबरदस्त आतापर्यंत 3 चेंडू हातले धनंजयने. पुन्हा एकदा धनंजय सज्ज होते सनी समोर. ड्राईव्ह केलाय चेंडूला पर्यंत एक धावपलकावर. सर 52चा पाठला काय सुरुवात चांगली म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये करायची ती धनंजय त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत करून दाखवले. तो स्पेशलिस्ट आहे. जसं एखाद्या बॅट्समन असतो ना पॉवर प्ले स्पेशलिस्ट, तसा पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर आहे, गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी करायची धनंजय नाही केला माहिती आहे. आकाश पांडे एका असा खेळाडू ज्याच्या नावावरती सुद्धा विक्रम आहेत 5 षटकार रोखण्याचे, पण आता त्यालाही सुरुवात करावी लागणार आहे. इथून तो 52 धावांचा माटला करायचा आहे आकाश पांडे स्ट्रायकर यांना. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला लॉंग स्ट्राइक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय. षटकार नाही पण थोडासा एक चौकार, उम्मीद वाढवणारा, आशा वाढवणारा चौकार. टप्प्याचा चेंडू होता. जसा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत होते, पुल करायचा होता चेंडूला. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू थोडा लागलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. 5 चेंडूचा खेळ. धावा आहेत धावपलकावर 6. पाटला काय 52 धावांचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन जिकडे धनंजय पुन्हा सज्ज होतोय. चांगलं षटक आहे. चौकार आलाय परंतु फक्त 6 धावा झाल्या. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात झाली त्या प्रकारची सुरुवात करायची होती ती करून दाखवले. हो वेगवान चेंडू इतक्या वेगाने हाताला तर स्विच हिट करायचा होता परंतु जुनी चर्चेस आहेत. पंचांकडे दाद मागतायत परंतु इतक्या वेगाने हाताला होता चेंडू की अक्षरशः बीट केलं या चेंडूने. भेट केला आणि असं म्हणायला गेलं की थोडंसं गोलंदाजाने तुम्हाला ओळखलं होतं की काय फटका खेळणार आहे. शेवटचा बॉल आहे निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांतर धावा आहेत धावपलकावरती 6. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूच्या खेळामध्ये आता अजून 46 धावा करायचे. सध्याकडे व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पाहुण्यांना आपण पाहतोय. पाटील परिवारातील प्रत्येक सदस्य या स्पर्धेसाठी आवर्जून आपली उपस्थिती आपली हजेरी देतोय. मग वरिष्ठ असतील, एक धनंजय गेले, दुसरे धनंजय आलेत. चला तर व्यासपीठावर इंद्रकुमार पाटील, दिवेश पाटील, किशोर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. आपलं सर्वांचे स्वागत आहे या पाटील चषक 2024 मध्ये. आज ग्रँड फिनाले तर पाहुण्यांची रेलचेल आणि खास करून पाटील परिवारातील जे वरिष्ठ सदस्य आहेत त्यांनाही आपण या व्यासपीठावरती पाहणार आहोत. संपूर्ण पाटील परिवार कुटुंब या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं. धनंजय गोलंदाजीसाठी रेडी. अकोटप्याचे चेंडू तर मागे गेलं, थोडीशी जागा बनवली, स्ट्रेक केलं चेंडूला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळ. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावनेशीच धावपलक धावून पोचलाय 7 वरती. कहाणी तिथे पण अशीच होती. तिथे विकेट लवकर गमावला होता आणि त्यानंतर एक पार्टनरशिप, एक भागीदारी जयराज आणि निखिल मध्ये बिल्ड झाली होती. आता ती पार्टनरशिप आकाश पांडे आणि सनी या 2 खेळाडूंमध्ये होते. तर तेही पाहूया. 7 धावा धावपलकावर एक गडी बाद. धनंजय पुन्हा एकदा सज्ज होतोय आकाश समोर. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडूला उडवलाय आणि लॉफ्ट केलाय आणि पाठवलंय डायरेक्टली 6 धावांसाठी.
फुलरलेन डिलिव्हरी ती विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न धनंजय यांनी केला आणि रेडी होते, तयार होते या फटका खेळण्यासाठी. आकाशच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार आलाय. असा फटका पाहिजे होता. थोडासा आवाज जो बॅटमधनं आलाय, टॉक्स आवाज. पहिला या साईडला, आता त्या साईडला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. निर्धाव चेंडू डॉट बॉल ची सांगता होत असताना धावा आहेत धावलकावरती 13-13. पाटला काय 52 धावांचा. इथून 1.3 षटकांचा खेळ झालाय. स्कोर 13. धनंजय पुन्हा एकदा आकाश समोर, पुन्हा एकदा तोच प्रयत्न या अगोदर सुद्धा तोच प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसलाय, आता सुद्धा तेच घडलंय. पहिल्या इनिंग मध्ये एक विकेट गेल्यानंतर दोन्ही बॅटरने दबाव नाही घेतला गेला, तोपर्यंत 40 पर्यंत त्यांचं धावपळ चाललं होतं. इकडे एका विकेट नंतर किती दबाव घेतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. दबाव तर आलाय फटक्यांचा. आपण या साईडला खेळलं, त्या साईडला खेळलं. धनंजयने ओळखलं होतं मागच्या चेंडू हाताळताना. आता बीट केला ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केला. तुम्ही एक चांगला फटका खेळला होता, तुम्ही दबाव निर्माण केला होता गोलंदाजावरती. त्यानंतर कदाचित असं म्हणावं लागेल की चुकीचे फटके खेळून जो दबाव गोलंदाजावरती जायला होता तो तुम्ही गोलंदाजांना संधी दिली मॅच मध्ये परतण्याची. आणि मागच्या 3 चेंडूवरती आता दबाव पुन्हा एकदा डायव्हर्ट झालाय, परावर्ती झालाय फलंदाजावरती. काय जबरदस्त कमबॅक. षटकारानंतर लगातार तिसरा निर्धाव चेंडू आलाय आणि काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु थोडंसं बाहेर त्यामुळे पंच आमच्या दिशेने वळल्यात. वाईट चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. टर्न आहे. जर आपण धनंजयची गोलंदाजी पाहिली तर लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा, एक नॅचरल अँगल आहे, नैसर्गिक एक टर्न आहे, स्पिन आहे जो बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन जातात. टर्न आहे पण इथे आकाशही आहे. आकाश सांगतो टर्न करा, मी टर्न आउट करेल. चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहेत धावलकावरती 20. 52 धावांचा पाठलाग करायचा. 12 चेंडू 32 धावा. व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय इंद्रकुमारजी पाटील जे जावई आहेत या पाटील परिवाराचे आणि आज या स्पर्धेसाठी खास वेळही त्यांनी दिलाय. त्यांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अमोलजी पाटील पुढे येथील इंद्रकुमारजी पाटील जावई आहेत. आणि आज आवर्जून सर आपण या पाटील परिवाराच्या स्पर्धेसाठी एक कुटुंबातील एक सदस्य, कुटुंबातील एक वरिष्ठ म्हणून या स्पर्धेला पाहण्यासाठी आलात आणि सर्वांना आपण आशीर्वाद देण्यासाठी देखील आपण इथे दाखल झालाय. आपलं मनापासून आभार आहे. त्यानंतर सन्माननीय किशोरजी पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचा इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भास्करजी पाटील जे उपस्थित आहेत सदस्य, त्यांच्या हस्ते आपण किशोरजी पाटील यांचा सन्मान व्यासपीठ केला जातोय. हे सर्व पाटील परिवारातील सदस्य आहेत. जरी आपण म्हणतोय की पाहुणे आहेत किंवा मान्यवर आहेत, पण पाटील परिवाराशी जोडली गेलेली नाल, ऋणानुबंध, नातं हे जपण्याचा प्रयत्न कायम इंद्रकुमारजी पाटील असतील, किशोरजी पाटील असतील, या सर्वांनी नेहमीच पाटील परिवाराशी जोडलेलं नातं, ऋणानुबंध आणि जुळलेली नाल हे कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. मॅच स्टार्ट होतोय. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी राकेश प्रभू अर्थात पोलार्ड सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला सनी. हो वेगवान चेंडू पर्यंत इकडे फटका बसलाय आणि फटका फसता धावची आणि सनीला या ठिकाणी बाद व्हावं लागलं रनआउटच्या रूपाने. दुसरा हादरा आर्य स्पोर्ट्स संघाला. कॉन थँक्यू रिझ. कशा पद्धतीने बाद झाले बघा. ॲक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, मिस केला. आकाशला स्ट्राईक पाहिजे होता. कारण आकाशला स्ट्राईक काय पाहिजे माहिती का, त्यानं वर मागच्या षटकामध्ये 2 एरियल स्ट्राईक केलेत. एरियल रूटनं त्यानं स्ट्राईक केल्यात म्हणून त्याला स्ट्राईक पाहिजे होता. आणि ते टीमसाठी फायदेशीर आहे.
टीमसाठी फायदेशीर आहे. आकाशचं स्ट्राईक वरती राहणं. नवीन बोला मैदानावरती क्रमांक 4 वरती दाखल होतोय वालिवचा खेळाडू, वसईचा खेळाडू धीरज झा. अजून एक आक्रमक खेळाडू. या संघाकडे या खेळाडूंची कमी नाही आहे, चांगले आहेत, पण समोर गोलंदाजी सुद्धा त्याच ताकदीचे. आता आपण राकेश प्रभूला पाहतोय गेले कित्येक वर्ष टेनिस लेदर या दोन्ही प्रकारामध्ये ज्यानं आपलं नाव केलेलं आहे तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी आहे राकेश प्रभू. आणि आजही बघितलं वसईच्या मैदानावरती मोठी स्पर्धा चालू आहे लेदरची T10 आणि तिथून सुद्धा राकेश प्रभूला पाहिलं होतं खेळताना. तो आता इथे या मैदानावरती दाखल झालाय. 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. राकेश गोलंदाजीसाठी रेडी होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आकाश पांडे ज्याच्या बॅटमधून 2 सिक्सर 2 षटकार. 11-32 वेगळा फटका स्कूप केलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जा. हाताला लागून चेंडू विसरला. 1 धाव. या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर 2 धावा. 2 धावा. यष्टीरक्षक चेतन सांगतात भाई आपको यहाँ थ्रो करना था, तुम्हाला इथे थ्रो करना. पण काय प्रयत्न, चांगला प्रयत्न धनंजयने केला होता. धनंजय पोहोचले होते चेंडूवरती, झेल नाही झाला इतकाच. आता प्रयत्न चांगला केला होता. हाताला लागून चेंडू निसटला होता. प्रयत्न चांगला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी आता 10 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 30. 10-30 इक्वेशन. राकेश प्रभू पुन्हा एकदा ओहो समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू डायरेक्टली सीम मार्ग पार. षटकार. 6 धावा. थँक्यू. बॅटिंगला आहे आकाश, जो कधीच खेळत नाही सावकाश, कधीच सावकाश नाही खेळत. हा खेळ आहे आकाशचा, म्हणून मी आला की आकाश पांडेचा उल्लेख केला होता. आकाशचा खेळ बहरलाय. बॅटच्या बरोबर स्पीड बोर्डला चेंडू लागलाय. पहिला तर वाजला फक्त मिडॉनला बीट करतील, लॉंग ऑन वरती चेंडू आदळेल, पण चेंडू गेला सर सीमारेषे पार. षटकार. धावा झाल्या धापलकावरती जाऊन पोहोचले त्या 28 धावा धापलकावरती आहे. 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9-24 9 चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची आवश्यकता. आकाश बॅटिंग करतो 24 वरती. 24 अजून करायचे आहेत टीमला, अजून 24 करायचे आहेत. आकाश 24 वरती. तर दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स बॉलर. हलक्या हाताने चेंडूला खेळतोय. थोडस पुश करो और खुश रहो. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 29-29 8 चेंडू 23 धावा. 8 टीव्हीचं इक्वेशन. एखाद्या षटकाराने मॅच ऑन झाली, परंतु त्या षटकाराने मॅच ऑन झाली. पहिल्या चेंडूवर आकाशचा प्रयत्न होता स्ट्राईक घेण्याचा, आणि तो प्रयत्न आतापर्यंत दिसतोय. 10-25 आतापर्यंत योगदान मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. परंतु काय या 8 टीव्हीचा पाठलाग होईल, या 8 टीव्हीज या मैदानावर डिपेंड केले जातील. 2 मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर एक असा गोलंदाज आहे त्याला माहित आहे कसे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये काय करायचं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि जेल टिपलाय. अखेरकार विकेटचं बटन. धीरज ज्या जसा आलाय तसं जावं लागलंय. गॉन. चेंडू फेस केला जाते. खोलवाट्याचा चेंडू राकेश प्रभू यांनी हाताळला गेला होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण ताकद नव्हती. बॅट फक्त तुम्ही फिरवली पण त्याच्यामध्ये ताकद नाही झोकली. थोडंसं वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता जो मिड विकेटच्या दिशेनं जाईल असा हा झेल टिपला गेलाय. सीमारेषेजवळ बाउंड्रीच्या आत हा झेल टिपलाय. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो मिस्टर मनू. पहा ब्रेक थ्रू आणून दिला. या अगोदर षटकार, त्यानंतर सिंगल आणि अखेरकार विकेट आलाय. 29 धावा धावपलकावर 5 चेंडूचा खेळ झाला. 3 गडी बाद आणि 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील. स्विच इट करायचा होता. रिव्हर्स ही पण अनुभवी गोलंदाज. एक षटकार केल्यानंतर स्वतःला सावरलं. लाईन अँड लेन ऍडजस्ट केली राकेश प्रभू यांनी. हे षटक हाताळलंय ज्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. धावा आहेत धावपलकावरती 29.
29. 6 चेंडूचा खेळ आहे. 23 धावा अजूनही करायचे आहेत. एक दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. आकाश आहे तर उम्मीद आहे, आकाश आहे तर टीम जिंकण्याची आशा आहे. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. गोलंदाजीसाठी आलाय रवी गुप्ता आणि जी आपल्यापर्यंत माहिती आहे ते नक्कीच ज्या गोलंदाजाला पाहिल्यानंतर आठवण येते ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे स्ट्रीट स्टेडियम जी सर्वात मोठी स्पर्धा झाली होती त्या ISPL मध्ये आज बघा पाटील परिवाराची स्पर्धा आहे आणि पाटील परिवारच्या स्पर्धेमध्ये तारे सितारे आहेत. जसं मी राकेश प्रभूचा उल्लेख केला, फार अनुभव आहे किंवा इतक्या वरच्या दर्जाचं क्रिकेट त्यानेही खेळलं आहे आणि त्यानंतर ISPL टेनिस क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा खेळून जो खेळाडू आलाय ना, दादोजी कोंडदेव मैदानावरती स्पर्धा झाली होती, सर्वात मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये रवी गुप्ता याला पाहिलं होतं. टेप बॉलचा खेळ प्रत्येकाला माहिती आहे, तो टेप बॉल ISPL मध्ये वापरला होता. रवी गोलंदाजीसाठी आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल 6-22 आणि त्याच्यानंतर पण तारे सितारे आहेत. पाटील परिवाराची स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. त्यांना माहिती आहे चांगला मैदान आहे, चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे, त्याच्यामुळे असे खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतोय. हो वेगवान, क्या बात आहे. पहिला चेंडू सुद्धा वेगवान होता परंतु थोडासा बाहेर होता. यावेळेला थोडासा आतमध्ये आलाय, इतक्या वेगाने हात आलाय ना की अक्षरशः आकाश सुद्धा बीट केलं आणि ती ताकद आहे. आता जसा तिथे उल्लेख केला होता, फटका बराच वर गेला, बराच वर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तिथून झेल साहिल वर्मा तिथपण पोहोचले होते. गडी बाद झालाय. आकाश 25 धावांची खेळ करून बाद. आकाश बाद झाल्यानंतर प्रदीप. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ राहिलाय. रवी गुप्ता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रेडी झाले आहेत. 4 चेंडू 22 अजून डॉट बॉल. एवढा मोठा स्टेज खेळून तिथून आलाय, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला प्रूव्ह केले, स्वतःला सिद्ध केले. प्रसिद्धता तो झालायच पण स्वतःला सिद्ध केले असा गोलंदाज रवी गुप्ता आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. वेगवान चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. पहिल्या चेंडू पासून आतापर्यंत ज्या हाताळ्यात 5 चेंडू, ते 5ही चेंडू वेगवान होते. कारण तिथे सुद्धा आहे बघा, रवी गुप्ताची ऍक्शन पाहिली ना, त्या ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे. बिलकुल ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. तुम्ही रीड करा आणि नंतर खेळा. रीड केलाय, चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिला रीड करा आणि त्यानंतर खेळा. चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. शेवटचा बॉल आणि या मॅचला जिंकलाय मॅकडॉल वेदांत. शेवटचा बॉल होता, शेवटच्या चेंडूवरती विकेट, शेवटच्या चेंडूवरती गडी बाद आणि या 52 धावांचं आव्हान पार नाही करता आलंय. मॅचला जिंकलाय मॅकडॉल. वेदांत 11 या संघानं या सामना जिंकलाय. अभिनंदन वेदांत 11 RS स्पोर्ट्स
आपणही सहभागी झाला पाटील परिवारच्या वतीनं आपल्याही मनापासून आभार. मॅच समरी जर आपण पाहिली 51 धावा केल्या मॅकडॉल वेदांत 11, जयराजच्या 21 धावा, निखिलचे 15 धावा, चेतनचे 11 धावा. एक विकेट जर पाहिलं तर सुनील आणि आकाश पांडेच्या नावावरती पाठलाग करताना 25 धावांची खेळी आकाश पांडेची पहिली.